धुंडाधुंडी विनायक नामकवतारा पालीचा पालका गौरीचा बालका बल्लाळेश्वरा जय देव बाळ भक्ता लागे तुझी आसरा पालीचा बालका गौरीचा बालका बल्लाळेश्वर भक्ता लागे तुझी आसरा पालीचा पालका। आम्ही पालीचं दर्शन घ्यायला चाललो बल्लाळेश्वर। तर आता पूर्ण फॅमिली आहे, आम्ही पूर्ण इर्टिगा घेऊन चाललेलो आहे। तर आपण दोन शब्द बघूया की यांचं म्हणणे काय आहे। भाऊ तुमचं म्हणणे काय आहे? तुम्ही आता जस्ट पालीचं दर्शन घ्यायला, तुमचं काय म्हणणं आहे? गणपती बघायला दर्शन घ्यायला जातो। ओके, दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीमध्ये दर्शन घ्यायला जातो। ओके, तुमचं काय म्हणणं आहे वहिनी? दरवर्षी गणपतीला दर्शन घ्यायला चालतोय। अच्छा, तुम्ही पालीचं दर्शन घेता तुम्ही, पण तुमचे काय त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला काय बेनिफिट, म्हणजे तुमचं? नाही, बेनिफिट असं नाही, आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी जातो। ओके, म्हणजे तुम्हाला काही ना काही त्याच्याने तुम्हाला लाभ होतो। ओके ओके, बघूया अजून पाठी इकडे फॅमिली बसलेले आहेत। बाबू तुमचं काय म्हणणं आहे की आम्ही पालीचं दर्शन घ्यायला चाललो, त्याच्यावरती काय दोन शब्द बोलू शकता तुम्ही? अच्छा, तुम्हाला खावायला घ्यायचं आहे। ओके, तुमचं काय म्हणणं ताई? ओके ओके ओके, अच्छा, अजून पाठी बसलेले आहेत आमच्या 3 नंबर वहिनी आहेत, मोठ्या वहिनी आहेत आणि माझी मिसेस आहे। तुमचं काय म्हणणं आहे ताई वहिनी? बोला, तुम्ही बोला। अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे? ओके 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 ओके, बाय बाय। गणपती बाप्पा। आता आम्ही पालीचं दर्शन घ्यायला चाललोय इर्टिगा घेऊन। तर आपण बघू शकतो की पालीचं आम्ही दर्शन तुम्हाला दाखवू यूट्यूबच्या माध्यमातून। ओके, हे आमचं कुर्डूस स्टॉप आहे, हे बघू शकता कुर्डूस। आता आम्ही जस्ट घोडेतून कुर्डूसला पोहोचलेलो आहे। हे आता आलेलं आहे सामरी, सेकंड स्टॉप सामरी आलेला आहे। अजून आम्हाला काही स्टॉप घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर पालीचं दर्शन होणार आहे बल्लाळेश्वर। आता आम्ही चोळे या गावाला पोहोचलेलो आहे। अजून खूप स्टॉप आम्हाला घ्यायची बाकी आहेत। इथे रस्त्यावरती कोंबडी वगैरे फिरतो, हिरवा निसर्ग वातावरण रम्यामध्ये आपण चला मोरया आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहेत। आता पुढे आंबेघर म्हणून एक गाव येणार आहे, हे टाउनशिप रिलायन्स मेन गेट। हे बघा, हे आतमध्ये आपल्या गावातले खूप जण कामाला इकडे आहेत, रिलायन्स टाउनशिप। बघा किती वातावरण, निसर्ग वातावरण मध्ये आपण चाललेलो आहे। पावसाने आपल्याला एक साथ दिलेली आहे की ते पण त्यांचं पण म्हणणं आहे पावसाचं की चला, हे बघा वणी एक गाव आहे आणि अशा दर्शनासाठी आम्हाला बघा पाऊस पाणी वगैरे काय नाही, एकदम मोकळं वातावरण आहे। या वातावरणात चांगलं आमचं दर्शन होणार आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। भाऊ तुम्हाला कसं वाटतंय की अशा निसर्गरम्यमध्ये वातावरणात तुम्हाला गाडी ड्रायव्हिंग करायला कसं वाटतं? खूप छान वाटतं। खूप छान वाटतं। किती वर्षापासून तुम्ही ड्रायव्हिंग करता? 99 पासून ड्रायव्हिंग करता। ओके, इकडे वहिनीला वाटते झोपलेली आहे वहिनी। हो वहिनी गेले ना डायरेक्ट? ओके, ढगात। ओके ओके, अच्छा, हे कोण आहेत? दक्ष, तुमचं काय म्हणणं आहे? मराठी? अच्छा, दक्ष म्हणतो मराठी। पुढे इकडे आदर्श केणी आहेत। आदर्श केणी, काय तुमचं म्हणणं आहे? देवाचं दर्शन चांगला, देवाशी चांगलं ओके, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की दर्शनाला चाललोय तर तिकडे पण दर्शन घेऊन दर्शनाकडे ते एक अशी इच्छा त्यांची आहे की दर्शन घेऊन आपण चांगल्या मोठं होऊन काहीतरी करून दाखवावं असं त्यांचं म्हणणं आहे। तसेच इकडे बघूया प्रथमेश केणी, काय तुमचं म्हणणं आहे? मी आता उरण म्हणून आलोय, पालीला चाललोय। नाही, उरण तुम्ही आलेले आहेत 3 दिवसापूर्वी, पण आपण आता घोडीतना दर्शनासाठी चाललोय पालीला। तर आता पालीच्या दर्शनासाठी चाललोय, तर तुमचं काय म्हणणं आहे? पालीला पाया पडायला चाललो गणपतीकडे। ओके, गणपतीची दिवाळीत ना।
अच्छा, गणपतीचे पाया पडत आलेत. ओके, इथे पुढे बघूया प्रियंका केणी आहे. प्रियंका केणी काय म्हणता? तिचा बाबा आहे, भाऊ. बल्लारेश्वर पाया पडतात. ओके ओके. अजून पुढचं काय तुम्हाला, म्हणजे काय दर्शनाचं दर्शन घेणार तुम्ही, त्याच्या बाबतीत काय तुम्हाला म्हणणं आहे? ओके 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 ओके. पण पोचलेलो आहे आता, आम्हाला हायवे लागलाय. हायवे थ्रू आम्ही पालीचं दर्शन घ्यायला जाणार बल्लारेश्वरला. ओके, बघा किती निसर्गरम्य वातावरण, ढगाळ वातावरण कसं दिसतंय बघा, हिरवं हिरवंगार. हे हायवे आहे, त्या हायवेच्या थ्रू आम्ही आता आम्ही लवकर पोहोचणार आहेत, कारण जास्ती ट्रॅफिक पण नाही आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही निघालेलो आहे आता. ओके, तर मग आपण किती मिनिटात आता पोहोचू शकतो? काय तुमचं? 20 मिनिटं तरी लागतील. 20 मिनिटं लागतील. ओके, म्हणजे तुमची ड्रायव्हिंग परफेक्ट आहे की टायमाच्या टायमात पोहोचू शकतो आपण, बरोबर आहे? ओके ओके ओके, चालेल. 20-22 वर्ष व्हायला आले. ओके, अच्छा, म्हणजे 20-22 वर्ष तुम्ही या मंदिराचे पाया पडायला जाता तुम्ही, बरोबर आहे ना? ओके, ठीक आहे. न चुकता दरवर्षी. ओके, न चुकता जाता. बोला, अजून पुढे काय तुमचं काय बोललं ते बोला. अजून काही नाही, आता आहे, आम्ही चाललोय आता. जर तुमचा आवाज मोठ्याने आला तर म्हणजे पब्लिकला पण ऐकायला येऊ शकतो. 1 मिनिट, स्पीड ब्रेकर आहे. ओके, स्पीड ब्रेकर आहे. मग तुम्ही स्पीड ब्रेकर आल्यानंतर काय ब्रेक मारता? हे आम्ही आता नागोठणे या गावात पोहोचलेलो आहे. हे नागोठणे स्टॉप आहे. हे नागोठणे आहे, नागोठणे बस स्टॉप. नागोठण्या फाट्यावरून आमचं पालीचं दर्शन घ्यायला पुढे जाणार तर मी पालीला. हे आम्ही हायवेला आहेत. तसं बघायला गेलं तर ॲक्च्युली हे मुंबई गोवा हायवे आहे. तर या हायवेने आम्ही पोचणार आहेत पालीला. बघा, काहीच ट्रॅफिक नाही. असं तर बघायला गेलं तर गणपतीमध्ये खूप ट्रॅफिक असते, पण पूर्ण वातावरण खुल्ला पण आहे आणि तसं रोड पण खाली आहे. तर आम्हाला खूप मजा वाटतो की अशा खूप वातावरणामध्ये जर आपण फास्टमध्ये चाललेलो आहे आपण. हे आता आम्ही पोचलेलो आहे. हे आता आम्ही वाकण या गावाला पोचलेलो आहे. वाकण मार्गे आपण तिकडे जाणार आहे पालीला. हायवे सोडला आम्ही. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला, आपण काही क्षणामध्ये आता पालीला पोहोचणार आहे, बल्लारेश्वर मंदिरला. बघा, यांना एवढं उत्सुकता आहे की ड्रायव्हिंग करतात परंतु ते स्टेअरिंग सोडून फोटो काढतात. म्हणजे किती त्यांना हाऊस आहे बघा की नाही. तुम्ही स्टेअरिंग सोडून तुम्ही फोटो काढता म्हणजे खूपच तुम्हाला असं चांगलं वाटतं की आपण आता मंदिरला पोहोचतो आपण. हे बघा, ही अंबा नदी पण जवळच जवळ पोहोचलेला. किती छान निसर्ग रम्य वातावरण वाटतं. हे बघा, किती छान वाटतं बघा. बल्लारेश्वर पाली आम्ही आता पोहोचलेलोच आहे. काही सेकंदामध्ये आपण तिथे जाऊ, आपण दर्शन घ्यायला. छान वातावरण दिसतोय. मंगल मूर्ती. जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अष्टविनायक गणपती बाप्पा. आम्ही जस्ट पोचलेलो आहे पालीला दर्शन घ्यायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बोल बुबडी, गणपती बाप्पा बोल. चाललेलो आहे आता पालीचं दर्शन घ्यायला. बघा, इकडे सर्व देवाच्या छोट्या छोट्या बल्लारेच्या मूर्ती वगैरे भेटतात. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. देवाला चढवण्यासाठी आपण फुलहार पेढे घेतोय. हे बल्लारेश्वरचं आमचं दर्शन झालेलं आहे. जस्ट आता आमचं झालं बल्लारेश्वरचं दर्शन.
चला तर आपण तुम्हाला थोडा हे बल्लारेश्वरच्या मंदिराचं बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवतो मी. हे आहे तिथे श्री चिंतामणी केऊर गणपती. तसेच इकडे पुढे श्री गिरिजात्मक लेंडेश्वरी गणपती बाप्पा मोरया. तसेच पुढे श्री सिद्धेश्वर ओझर गणपती बाप्पा मोरया. तसेच तिथे श्री महागणपती रांजणगाव गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला इथे लाईव्ह शूटिंग आहे बल्लारेश्वरची. तसेच इकडे श्री मुरेश्वर मोरगाव गणपती बाप्पा मोरया. तसेच तिकडे श्री सिद्धिविनायक सिद्धेश्वर गणपती बाप्पा मोरया. पुढे तसेच श्री विनायक महाड गणपती गणपती बाप्पा मोरया. श्री असेच हे गणपती बाप्पाचे तस्वीर ठेवलेले यामध्ये बल्लारेश्वर गणपती आहे. पूर्णपणे आमचं गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे श्री बल्लारेश्वर. मग तुमचं दर्शन झालेलं आहे मॅडम? आमचे दर्शन अतिउत्तम, खूप छान झालं आणि इथं येऊन तर असं वाटते की इथून जायची इच्छाच होत नाही. बघा त्यांचं दर्शनाचं त्यांना दर्शन भेट मनाची इच्छा आपण बोललेली पूर्ण 100% इच्छा पूर्ण होते. ओके ओके थँक्यू. त्यांना दर्शन भेटलेलं आहे त्यांना की दर्शन घेऊन त्यांना जायची इच्छा पूर्ण झालेली आहे. मॅडम तुमचं काय म्हणणे आहे? आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही घरी निघतोय. गावामध्ये पण पाय पडायचं वगैरे जायचं.